हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला आज मूग डाळीचा हलवा दाखवते. त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ हे बघा पाण्यात भिजवून घेतलेली आहे. मी फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी मूग डाळ ठेवले. ती पाण्यात रात्रभर भिजवायची 1 वाटी. त्याची भिजून ती वाढते. 1 वाटी 2 वाटी होते. मग ही पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये. चला मग आता आपण बनवूया मूग डाळीचा हलवा बनवूया. इकडे बाजूला मी 1 वाटी गूळ आणि 1.5 वाटी पाणी उकळत ठेवलेलं आहे. तूप अंदाजप्रमाणे घ्यायचं. 1 वाटीपर्यंत तूप घ्यायचं. 1 वाटीपर्यंत तूप घेऊ शकता तुम्ही, जास्त पण नाही, कमी पण नाही. हे बघा गाईज, आता तूप गरम झालं आहे. मी अशी मूग डाळ तुपात टाकते आणि पूर्ण फ्राय करून घेते. हे बघा गाईज, कसं मूग डाळ कशी रोस्ट होती आहे. माझी जवळजवळ ती मूग डाळ हे मोकळी होत चालली, फुल मोकळी करावी लागेल. मला आत्तापर्यंत 2 ते 2.5 चमचे तूप लागलं आहे. आणि इकडे गुळाचं पाणी गरम होते. 1.5 वाटी पाणी घेतलं मी 1 वाटीला आणि 1 वाटी गूळ टाकला आहे. हे पाणी उकळून घ्यायचं. ओके. मूग डाळ जिथपर्यंत मोकळी होत नाही तिथपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला पाणी टाकायला, पूर्ण मूग डाळ मोकळी व्हायला लागेल. पूर्ण मोकळी झाली ना की मग हे गुळाचं पाणी टाकून तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे, जायफळ पावडर, वेलची पावडर, तुम्ही काही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. बघा गाईज, आता मूग डाळ हळूहळू मोकळी होते. हे बघा पूर्ण मोकळी झाले. कसं होतं पीठ, आणि आता पूर्ण कसं मोकळं झालं आहे बघा. 2-3 चमचे तूप लागलं मला आत्तापर्यंत. 1 वाटीच पकडून चला, 1 वाटी तूपपर्यंत लागेल तुम्हाला. अंदाजे तुमच्या अंदाजे टाका तुम्ही. पूर्ण मोकळी होत चालली. आणि इकडे पाणी पण उकळते. उकळलेलंच पाणी टाकायचं असतं याच्यात. गरम गरम पाण्यामध्ये मूग डाळ पूर्ण शिजून निघते. आणि एक वाफ द्यायची. मी तुम्हाला दाखवीन. पहिले आता मूग डाळ थोडी अजून थोडा कलर चेंज व्हायला पाहिजे. थोडासा रेड कलर झाला ना की मग त्यात हे उकळलेलं पाणी टाकायचं. मी गुळाचंच पाणी टाकते, साखरेचं पण टाकू शकता तुम्ही. गूळ हेल्दी असतं, कॅलरीचं तेवढेच असतात, पण गूळ हे हेल्दी असतं. साखर कशी केमिकलयुक्त असते, त्यामुळे मी गुळाचंच पाणी वापरते. चहा असून गुळाचंच करते. हे बघा कसं मोकळं मोकळं होत चाललं. मोकळं झाल्यावर टेस्ट अजून छान लागते. त्यात तुम्ही थोडासा रवा, थोडं बेसन पावडर पण टाकू शकता स्टार्टिंगला टाकायची असेल तर. बघा गाईस, किती मोकळं झालं आहे मूग डाळ. कसं होतं पेस्ट एकदम, आणि आता एकदम मोकळी झाली. बघताय तुम्ही, पूर्ण मोकळी झाली आहे. आता याच्यात आपण ते गुळाचं पाणी आहे ना ते टाकूया. ओके. हे बघा, मी पूर्ण पाणी गॅस चालू करूया. ते बघा कसं होईल. आता वाफ ठेवू, मग एक वाफ दणदणीत वाफ घेऊ आपण. मी झाकण ठेवते ह्याच्यावरती. हे बघा, मी एक वाफ दिली याला. आता बघा कसं वाटतंय. कलर चेंज झाला आहे ना पूर्ण. कसं होतं मूग डाळीचा कलर, थोडे रेडिश झाले ना. अजून एक वाफ द्यायची. मी थोडंसं वरून तूप टाकलं आहे. मी म्हटलं तुम्हाला 1 वाटी तूप लागतं मूग डाळ हलव्याला. बघा आता तूप सुटतं आहे खालून, किती मस्त होतं आहे.
परत एक वाफ द्यायची. बघा गाईज, कढईने कसं तूप सोडलंय बघा. किती सुंदर झालाय बघा हलवा, मूग डाळ हलवा. तुम्ही रव्याचा पण असंच बनवू शकता. रवा, परत दुधी हलव्यामध्ये दूध टाकायला लागतं जास्त. गाजर हलवा, त्याच्यावर तुम्ही जायफळ, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर काही तुम्हाला पसंत असेल ते टाकू शकता आणि बनवू शकता. आणि घरच्यांना पण खायला द्या, त्यांना पण ते पण जरा खुश होतील, त्यांना पण आवडेल. हे बघा गाईज, आपला मूग डाळ हलवा बनवून रेडी आहे. खूप सुंदर झाला आहे. मी तुम्हाला दाखवते टेस्टिंग करून. मूग डाळ हलवा लुक वाईज कसा दिसतो मला नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप सुंदर झाला हलवा. मी माझ्या मुलाला पण टेस्ट करून तुम्हाला सांगते. ओके, तुम्ही पण नक्की प्रयत्न करा मूग डाळ हलवा बनवायचा. मूग डाळ कशी हेल्दी असते तब्येतीसाठी, त्यामुळे मी मूग डाळ हलवा बनवला ब्रेकफास्टसाठी. तुम्ही पण नक्की बनवून बघा. गुळाचा मूग डाळ हलवा, जॅगरी मूग डाळ हलवा एकदम मस्त झाला आहे. हेल्दी वाईज मस्त आहे. ओके गाईज, बाय, टेक केअर. स्वतःचं काळजी घ्या आणि मला सबस्क्राईब, कॉमेंट्स आणि शेअर अँड लाईक नक्की करा. ओके, बाय.